मागील काही काळापासून जवळपास 2017 पासून आपल्या महाराष्ट्रातले चुनाव स्थगिती करण्यात आले होते। याच्यामध्ये बहुतांश लोकांनी सांगितलं, कुठून सोशल मीडियामध्ये असे व्हिडिओ व्हायरल झाले, माननीय न्यायालयाने हे केलं, माननीय सरकारने हे केलं, माननीय सेंट्रल गव्हर्नमेंटने हे केलं, ते केलं। हा सर्व तुम्हाला सांगतो बोगस गोष्टी आहेत। मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो, हे जाणून बुजून सूडबुद्धीने चुनाव आयोगाने रचलेलं हे षडयंत्र आहे, जे आजपर्यंत आपल्या देशातले, महाराष्ट्रातले नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांनी चुनाव जाणून बुजून रोखलेले आहेत। मान्य सुप्रीम कोर्टाने काही लोकांनी केसेस टाकल्या, त्याच्यामध्ये म्हटलं आहे एवढं आरक्षण पाहिजे। याच्या अगोदर सब बरोबर होतं आणि आता का? याचा अर्थ असा की ह्या 2014 पासून भाजप सरकारने ह्या सर्व जनतेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक गुलाम केलेला आहे, ज्यामध्ये आमच्या युवा परिवारांना आणि युवांना रोजगार बरोबर भेटलेला नाही, शिक्षणामध्ये आपली ग्रोथ नाही, स्वास्थ्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आहे। आज आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता 500 रुपये द्यावे लागते। आज रोजगार आपल्याला भेटत नाही आहे। याचं एकमेव कारण आहे ही सरकार।